वसई विरारमध्ये बनावट रेशन कार्ड बनवताना एका बांगलादेशीला अटक करण्यात आली आहे। वसई विरार येथे फसवणूक आणि फर्जी कागदपत्र तयार करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी एका तरुणाला अटक देखील केली आहे। त्यांनी बांगलादेशी नागरिकांसाठी खोटं रेशन कार्ड बनवून दिल्याचा संशय देखील दिलेला आहे। दरम्यान दिंडोशी पोलीस आयुक्तालयाने गुप्त माहितीच्या आधारे वसई विरारमधील एका 21 वर्षीय युवकाच्या घरावर छापा टाकला आणि या कारवाईत जवळजवळ पोलिसांनी सुमारे 350 फर्जी रेशन कार्ड, लॅपटॉप, प्रिंटर आणि अन्य इलेक्ट्रिक साहित्य जप्त केले। आरोपीचं नाव सुजय दयाल असल्याचं समोर आलंय। यासारख्या खोट्या रेशन कार्डवर वसई विरार, मीरा भाईंदर, नालासोपारा, दहिसर, बोरिवली, मालाड आणि कांदिवली अशा विविध मुंबईपर्यंतच्या भागांचे पत्ते दिसून येत आहेत। त्यामुळे पोलिसांनी संशय व्यक्त केलाय। यामध्ये मोठा नेटवर्क असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान आता यावर कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे। पोलिसांनी याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक्सचं सामान देखील जप्त केलंय। बनावट रेशन कार्ड बनवण्यामध्ये त्याला कोणी आदेश दिले, आतापर्यंत किती कार्ड बनवलेले आहेत, त्याच्यासोबत आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा तपास देखील सध्या पोलीस करतायत। ओळख पटवण्यासाठी मोठ्या संख्येने परदेशी स्थलांतरितांनी बनावट रेशन कार्ड मिळवल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय। मुंबई पोलीस या प्रकरणाची आता सखोल चौकशी देखील करतायत आणि यामध्ये काहींना अटक देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।